असेल प्रभावाने माणसं जवळ येतात पण स्वभावाने माणसं टिकतात। प्रभाव खूप चांगला आहे आणि स्वभाव जर विचित्र असेल लोक म्हणतात खूप मोठा प्रभाव होता म्हणून आम्ही गेलो पण जवळ गेल्यावर कळलं आता असं वाटतंय कधी यांच्याकडे जायचं नाही। विठ्ठल 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 म्हणून ज्ञानोबारायांचा प्रभावही सांगितलाय आणि स्वभाव सांगितलाय। काय ज्ञानोबारायांचा प्रभाव आहे? चालविली जड भेटे हरणी सांगयाचे ज्ञानोबारायांनी जड भिंत चालवली। चांगदेव महाराज तिकडून वाघावर बसून आले आणि नुसते वाघावर एकटे नव्हते आले 1400 शिष्य बरोबर आणि 1400 वाघ त्यातला सगळ्यात मोठा वाघ यांचा आणि सगळे वाघ जमिनीवरून आले नाही बरं काय सगळे वाघ आकाश मार्गाने। कसं दिसलं असेल लोकांना कसं दिसत असेल आकाशात 1400 वाघ चालले आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये सापाचा चाबूक। अहो तिकडून जेव्हा आले त्या प्रत्येक गावच्या लोकांना हो आश्चर्यच वाटलं ना सगळ्या लोकांना। सगळं गाव गोळा व्हायचं कशा करता ये वाघ बघायला वरचे आकाशातून येत होते वाघ अलौकिक। आणि मग ते सगळे लोक त्यांच्या मागं पळत पळत यायचे ते चांगदेवांच्या मागं हे मोकार गर्दी तशीच गोळा झाली सगळी दिंडीच्या दिंडी वाढत चालायची आकाशातून योगी चाललेले। इथं आल्यानंतर मग ज्ञानोबारायांना कळलं आता चांगदेव महाराज वास्तविक पाहता अधिकारी होते बरं का त्यांना ज्ञान देण्याचे ते अधिकारी होते इतके दिवस तप केलेलं होतं म्हणून ज्ञानोबारायांनी आता ज्ञान द्यायचंय ना अभिमान गेल्याशिवाय ज्ञान होत नसतं। आणि मग आता अभिमान घालवायचा असेल तो जो ज्या क्षेत्रात प्रवीण असतो त्या क्षेत्रातलं काहीतरी विशेष त्याला दाखवावं लागतं। कीर्तनकाराचा अभिमान घालवायचा असेल तर त्याच्यापेक्षा मोठा कीर्तनकार चांगला विद्वान ऐकलं त्याने की त्याला वाटतं आपण काहीच नाही। गायकाचा अभिमान घालवायचा असेल तर म्हणून पहिला कीर्तनकार घेतला मी मोठा त्या क्षेत्रातला पाहिजे तयार पाहिजे। आता ज्ञानोबारांनी विचार केला हा योग सिद्धी दाखवतोय ना आपल्याला ह्याच्यापेक्षा वेगळी सिद्धी दाखवायची आणि म्हणून ज्ञानोबारांनी म्हटले तू जिवंत वाघ चालवतो ना आम्ही इकडून जड असलेली भिंत घेऊन येतो। जड भिंत घेऊन आल्यानंतर आता इकडून भिंत आणि तिकडून चांगदेव महाराज ते वाघ या आळंदीतल्या लोकांनी वर भिंत उडालेली पाहिली आणि चांगदेव महाराजांनी पाहिलं चांगदेव महाराजांचे वाघ खाली पण भिंत त्याच्या वर चालली होती। चांगदेव महाराजांचं असं करून बघावं लागायचं भिंत कशी काय आली आणि मग चांगदेव महाराजांचा अभिमान खाली झाला मग ते वाघ खाली उतरवले सगळे त्यांनी म्हटले हे वाघ आपले काय उपयोगाचे नाही म्हटले। आणि मग खाली उतरवल्यानंतर मग चांगदेव महाराज लोटांगण घालत आले लक्षात घ्या उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी लोटांगण घातलं ज्ञानोबारायांनी परत आलिंगन दिलं म्हणले तुमची जागा लोटांगणाची नाही आमच्या हृदयात आहे लक्षात घ्या। चांगदेव महाराजांना आणलं आळंदीत आणल्यानंतर चांगदेव महाराजांच्या बरोबर चर्चा सुरू झाली बसले मैपती बाबांनी असं वर्णन केले पण तरी अजून चांगदेव महाराजांचा सिद्धीचा अभिमान गेलाच नव्हता। एक शिष्य आला चांगदेव महाराजांचा म्हटलं बरीच मंडळी आपल्याबरोबर आलेले आहेत महाराज संध्याकाळची वेळ झालेली आहे आम्हाला सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत काहीतरी व्यवस्था करा। चांगदेव महाराजांनी सांगितलं एक काम कर काही ज्वारी बाजरी काही घेऊन ये ज्वारी घेऊन ये।
चांगदेव महाराज ज्वारी घेऊन तो शिष्य आला. शिष्य आल्यानंतर चांगदेव महाराजांनी एवढं ज्वारीचं पेंडकं होतं, पुरचुंडी होती, ते शिष्याच्या डोक्यावर ठेवली आणि डोक्यावर ठेवून त्या ज्वारीच्या लाया तयार करायची. म्हणजे आणा ज्वारीच्या लाया कोणाच्या डोक्यावर ठेवायच्या, शिष्याच्या डोक्यावर ठेवले की त्याच्या लाया तयार व्हायच्या. ज्ञानोबारायांनी बघितलं, मुक्ताबाईंनी बघितलं. मुक्ताबाई म्हणायला लागले, दादा यांचा काय अभिमान अजून गेलेला दिसत नाही, अजून शुद्धी आपल्याला दाखवायला लागली. मग ज्ञानोबाराय म्हटले, स्वपन काका महाराज एवढे मोठे योगी आपल्याकडे आले, आपण काहीतरी पाहुणचार केला पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. हो. मुक्ताबाई लगेच म्हटल्या, मागच्या वेळेस आपण मांडे केले होते ना, तेच मांडे आता चांगदेव महाराजांना खाऊ घालू. मग आता मांडे कसे भाजायचे? म्हटले, मागच्या वेळेस ज्ञानदादा तुमच्या पाठीवर भाजले होते, यावेळेस मी स्वपन काकाच्या पाठीवर भाजते. स्वपन काका लगेच ओनवे झाले. मुक्ताबाईंनी मांडे भाजायला सुरुवात केलं. कोणाच्या पाठीवर? स्वपन काकाच्या. म्हणजे गावातलं जे मंदिर आहे ना, तिथं स्वपन काकाच्या पाठीवर मांडे भाजलेले. आणि मग चांगदेव महाराजांनी मांडे बघितल्यानंतर मग म्हटले, आपल्याला या बंद करू. विठ्ठल 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 मैपती बाबांनी लिहिले बरं, काय मैपती महाराजांनी लिहिले. कशा करता सांगतोय. आपला विषय मूळ काय चालला होता? प्रभाव आणि स्वभाव. काही वेळेस शक्ती महात्म्य सांगावं लागतं, काही वेळेस स्वरूप महात्म्य सांगावं लागतं. प्रभाव सांगितला, लोक म्हणायला लागले, ठीक आहे नाथ महाराज तुम्ही सांगता, भिंत चालवली, रेडा बोलवला, अमुक केलं तमुक केलं, ठीक आहे, ते चांगदेवा करता केलं असेल. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, आम्ही संसारी लोक आहोत, आम्ही अज्ञानी लोक आहोत, आम्ही पापी लोक आहेत. आमचा तुमचे ज्ञानोबाराय उद्धार करतील का? नाथ महाराज म्हणले, अजिबात निराश होऊ नका, हताश होऊ नका. तुम्ही कसेही असा, तुम्ही ज्ञानोबारायांच्याकडे या, ज्ञानोबारायांना भेटा. ज्ञानोबाराय तुमचा उद्धार करतील. त्याचं कारण ज्ञानोबारायांचा स्वभाव. शब्द वापरलेला आहे. तसं पाहायला गेलं तर जीवनामध्ये दुःख देण्यास कारण जर काय असेल तर मी आणि माझं. पण आणि मी आणि माझं जरी दुःख देण्यास कारणीभूत असलं, संसारातलं मी माझं माणसाला रडवतं. आणि हे संसारातलं मी माझं जर कमी करायचं असेल तर आपण देवाला किंवा संतांना माझं म्हणायचं. आपोआप आपलं संसारातलं माझं पण आणि मी पण कमी होतं. विठ्ठल विठ्ठल.
भागवतामध्ये कपिल भगवंत आपल्या देवहूती नावाच्या आईला शिकवतात, आई प्रसंगमजरम पाशम आत्मना कवयोहो विदुहु सएव साधुषु कृतो मोक्षद्वारम अपावृतम प्रसंगम आजरम पासम. प्रसंग म्हणजे प्रकर्षेन संगम, आसक्ती, तीव्र आसक्ती. हा आजर पाश आहे, म्हणजे कधी जीर्ण न होणारा पाश आहे. आसक्ती माणसाची कधीच कमी होत नाही संसाराची. हो, म्हणजे शरीर जीर्ण होतं पण जीवनाशा धनाशा वाढते, असं एक सुभाषित आहे. हो, भांडारकरमध्येच वाक्य आलेले. त्याचं बाकी सगळं जीर्ण होतं, केस जीर्ण होतात, दात जीर्ण होतात, शरीर जीर्ण होतं, पण धनाशा आणि जगण्याची आशा वाढत राहते. आसक्ती कमी होणं फार कठीण आहे, पण आसक्ती सोडायची असेल तर आसक्तीनेच आसक्ती सोडता येते. ज्ञानोबारायांना माझं म्हटलं, देवाला माझं म्हटलं की आपलं संसारातलं माझे पण आपोआप कमी होणार. विठ्ठल विठ्ठल. सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना माझं म्हटलंय. आता साधकाचा माय बाप ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. कसे ज्ञानोबाराय? कृपाळू, उदार. काही कृपाळू असतात उदार नसतात, काही उदार असतात पण कृपाळू नसतात, काही उदारही नसतात कृपाळूही नसतात. पण ज्ञानोबारायांसारखे संत कृपाळू सुद्धा असतात आणि उदार सुद्धा असतात. ज्ञानोबारायांचा कृपा करण्याचा स्वभाव आहे. कृपा म्हणजे काय? हो, दया अधिक अनुग्रह शक्ती म्हणजे कृपा. कृपेत दया आहे पण दयेत कृपा नसते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं दयेचे. आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी निवविता न कडसी साना थोरा. उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. कशी दया असते संतांच्या अंतःकरणामध्ये. पूर्णचंद्र ज्याप्रमाणे शीतलता देत असताना सान थोर आहे, लहान आहे, मोठा आहे असा काही विचार करत नाही, सगळ्यांना देतो. पाण्याचं उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. निम्न भरलिया उने पाणी ढळो चिनेने श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. पाणी निघालं रस्त्याने आणि एखादा मोठा खड्डा आला. पाणी असं करतं का साईडनी जाऊ आपण, खड्ड्यात नको जायला असं म्हणतं का? आपण साईडनी जातो. एखादा मनुष्य जर आजारी असेल, पडलेला असेल, दुःखी असेल, आपण म्हणतो थोडं साईडनी चला, तिकडून नको. पण पाणी नाही. पाणी पहिला खड्डा भरतं आणि मग पुढं जातं. तसं संत पहिलं त्याचं दुःख निवारण करतात मग पुढं जातात. विठ्ठल विठ्ठल. संतांच्याकडे लौकिक देणं म्हणजे दया आहे, परंतु त्यांचा उद्धार करणं यासाठी कृपा लागते. संत आपली कृपा शक्ती वापरतात आणि दया करतात. म्हणून कृपाळू आणि उदार आहे. संतांची जी कृपा आहे त्याच्यामध्ये औदार्य आहे. कृपा करणारे लोक आहेत परंतु त्यांच्यात औदार्य नसतं, संकुचितपणा असतो. अहो, वेद इतके मोठे आहेत, वेद सुद्धा त्या ठिकाणी कृपाळू आहेत परंतु त्यांच्यात औदार्य नाही. भगवान परमात्मा सुद्धा कृपाळू आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. असं जरी म्हटलेलं असलं तरी संतांच्या पुढे ते औदार्य कमी पडतं. कारण मोक्ष देतो पण मारून देतो. विठ्ठल विठ्ठल. दुर्जनाला मारून मोक्ष देतात भगवान परमात्मा. संत मात्र तसे नाही. हो, किती कृपाळू होत आहे, किती औदार्य आहे पुढच्या चरणात सांगितलं.
पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त असला पाहिजे. कोणी का असेना ज्ञानोबराय त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. त्याची याती बघत नाहीत आणि त्याचं कुळ बघत नाही. धर्मशास्त्रामध्ये जी साधनं सांगितली त्याच्यात यातीचा विचार आहे, कुळाचा विचार आहे. व्यवहाराच्या दृष्टीने तो ठीकही असेल. उद्धाराकरता वेदाने सर्वांना स्वीकारलं नाही. श्री शूद्राशी आबोला धरोनिया ठेला. काय सुरुवात? वेद अत्यंत कृपण झाला, तिन्ही वर्णाचेची कानी लागला. श्री शूद्राशी आबोला धरोनिया ठेला. ज्ञानोबराय म्हणतात कृपण झाला तो. स्त्रीला बाजूला काढलं आणि शूद्राला बाजूला काढलं. यातीचा विचार आला. पण संतांच्या डोक्यामध्ये यातीचा विचार नाही, कुळाचा विचार नाही. वैष्णवाची याती वाणी जो आपण काय भोगील पतन कुंभपाक असं वर्णन. म्हणून ज्ञानोबराय जे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला. कोणा करता हो? आळंदीकरा करता? काही विशिष्ट समाजा करता, विशिष्ट लोका करता नाही. आनंदाचे आवारू मांडू जगा, तैसा वाघ विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्व भरू. हो, आनंदाचे आवारू मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाजिनी, देखो आवडे ते खानी ब्रह्मविद्येची. हो, पुढं काय? रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा. रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. सगळ्या विश्वामध्ये बोध प्राप्त झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तीर्थयात्रेला गेले नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. ते सातपुडेच्या पर्वतावरून जात असताना तिथे एक भिल्ल राहत होता. त्याचं नाव होतं हरपाल. लूटमार करायचा बरं का तो. पण दिंडी आली, भक्त होता तो. तुम्ही म्हणाल भक्त असून लूटमार कसं काय करत होता? संत भेटले नव्हते त्याला अजून. त्याला पारंपरिक काही धंदे चालत आलेले आहेत, आदिवासी लोकांचे वगैरे, तो करत होता. पण एक विशेष होतं बरं का त्याचं. लुटत असताना रस्त्याने चाललेले जे लोक आहेत त्यांना विचारायचा, तुमच्या गळ्यात माळ आहे का? तुम्ही देवाचं नामस्मरण करता का? चिंतन करता का? माळ आहे म्हटलं, नामस्मरण करतो, वारी करतो म्हटलं की घरी घेऊन जायचं आणि जेव घालायचा. आणि माळ नाही म्हटलं की गचुंडेच धरायचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ही सगळी दिंडी गेली. हो, तीर्थयात्रा. दिंडी गेल्यानंतर आवाज ऐकला टाळांचा, मृदंगाचा. समोर येऊन पाहिलं तर समोर ज्ञानेश्वर महाराज आले, नामदेव महाराज दिसले. कीर्ती ऐकली होती पण अजून प्रत्यक्ष दर्शन झालं नव्हतं. इतका आनंद झाला, लोटांगण घालत घालतच गेला.
महाराज दिंडी आलेली आहे, योगायोगाने भाग्याने मला तुमचं दर्शन झालेलं. इतके दिवस मी तुमच्या बद्दल ऐकलं होतं. आता माझी एक इच्छा आहे, ही दिंडी आमच्या घरी यायची. आता त्याचा तो भाव पाहिला, प्रेम पाहिलं. ज्ञानोबारांनी सगळी दिंडी त्या हरपालाच्या घरी, सगळी संत मंडळी विसावल्यानंतर त्या पत्नीला जाऊन सांगितलं, एवढी साधू संत मंडळी आपल्या घरी आले, अलौकिक लाभ आहे, उत्तम अशी भोजनाची व्यवस्था आपल्याला करायची. ती म्हटली मी करते, पण घरात काहीच नाही ना, धान्य नाही, शिदा नाही, काय नाही. म्हटलं काय काळजी करू नको, मी काहीतरी घेऊन येतो. आणि घेऊन आणण्याकरता मग परत गेला तो. कुठे पैसे आणण्याकरता. आता पैसे आणायचे म्हटलं की त्याला तो धंदा करावा लागायचा. रहदारीच्या रस्त्यावर जाऊन बसला, गिरायकाची वाट बघायला लागला. त्याचं गिराईक कोणतं? रस्त्याने येणार जाणे लोक. पण काय दुर्दैव असेल, कोणीच येईना. तळमळ लागलेली. माझ्या घरात लोक येऊन बसले, संत येऊन बसले ना, माझ्या घरातून संत जर उपाशी गेले तर. देवाचा धावा केला, देवा अरे काहीतरी कर बाबा, माझ्या घरून संत उपाशी नाही गेले पाहिजे. देवाला दया आली आणि देवानेच एका शेठचं रूप धारण केलं. एक गाडी, बैलगाडी, तिच्या घुंगराचा आवाज ऐकू यायला लागला. बैलगाडी दिसायला लागली, तसा ह्याला आनंद वाटला, आलं कोणतरी गिरायक. भगवान परमात्मा पुढे बसलेले, मागे रुक्मिणी आहे साहेब, अंगावर सोन्याचे सगळे दागिने, हिऱ्याचे दागिने, हातामध्ये अंगठ्या. आल्या आल्या समोर झाला, गाडी अडवली. म्हणायला लागला, का हो काय तुमचं नाव? म्हटलं जगतपाल. जगतपाल शेठ आहात तुम्ही? हो. माळबीळ काय आहे का गळ्यात? वारी वगैरे, भजन वगैरे काय? तर म्हटली असली कामं टाळ कुठे लोकांची, रिकामटेकडे लोकांची, आमची नाही म्हणे. आम्ही शेठ आहोत, आम्ही व्यापारी आहोत. असं म्हटलं की गचुंडे धरले आणि 2 ठोसे लावले. देवाने खाल्ले. विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी आईसाहेबांनी हात धरला, म्हटले मारो बिरू नको, तुला काय पाहिजे ते घे. सगळं घेतलं. शिदा सामुग्री आणली, भोजन तयार झालं. पंगत बसली आणि पंगत बसल्यानंतर तिथे जगतपाल शेठ आणि त्यांची बायको तेही पंक्तीला आले. आल्याबरोबर ज्ञानोबारायांनी पाहिलं. ज्ञानोबाराय म्हणायला लागले, नामदेव महाराज, यजमान थोडेसे ओळखीचे दिसत आहेत आपल्या, नीट बघा जरा बारीक. नामदेवराय म्हणले, हो सॉरी, इकडं कशी काय चुकली रस्ता? म्हटले, अरे या हरपालाचं काहीतरी भाग्य आहे, पुण्य आहे. मग हरपालाला सांगितलं, अरे फार भाग्यवान आहेस, आज तुझ्या पंक्तीला देव येऊन बसलाय. म्हटले, आता तुम्ही असल्यावर देव का नाही येणार? कुठे देव दाखवा, देव दाखवा. म्हटले बघ पंक्तीत शेवट दोघं बसलेत ना. हरपाल गेला आणि बघायला लागला. म्हटले, हे देव आहेत का? म्हटलं, यांना मग असे 2 ठोसे मारलेत. म्हटलं, मी कशा करता सांगितलं, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. याही पेक्षा मोठा अवतार पुढच्या चरणात. भलती या भावे शरण जाता भेटे, भलती या भावे शरण जाता भेटे. भलती या भावे
या भावे, कोणत्याही भावाने फक्त शरण जा. शरण जाता भेटी, आणि शरण जाऊन ज्ञानोबारांची भेट घ्या. पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानोबारा आपल्या जन्म व्याधीची तुटी पाडतात, जन्म मरण परंपरा संपवतात, मोक्ष देतात कोणत्याही भावनेने आलेल्या. जसं भगवंताचं वर्णन केलंय, तुआ सनकादिकाचे नि माने सायुज्य सौरसू दिदला, जे विषाचे नि स्तनपाने. आयशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पे थाव दिदला गोपाळा. मारण्याकरता आले होते. तसं संतांचं सुद्धा आहे बरं का. वरी फोडावया लागी, लोह मिळो का परिसाच्या अंगी, तरी तो मिळतेनी प्रसंगी, सोनेची होईल. त्यांना जरी कळत नसलं तरी संत विचार करतात, त्यांना कळत नाही म्हणूनच ते असे वागले. आपल्याला कळतंय ना, त्यांचाही उद्धार. विठ्ठल विठ्ठल. भलतीय भावे शब्दाचा अर्थ कोणी अर्थ असेल, कोणी अर्थार्थी असेल, कोणी जिज्ञासू असेल, संकटामुळे आलेला असेल. काय सगळेच निष्काम भक्तीने येतात का आळंदीला आल्यानंतर? सगळ्यांना अडचणी असतात. लोक जे परमार्थ करतात, परमार्थाकडे प्रवृत्त होतात, काय सगळेच लोक मोक्षाकरता थोडी येतात. ज्ञानोबारायांनी आपलं संकट दूर करावं, ज्ञानोबारायांनी आपलं दुःख दूर करावं म्हणून तुमच्या आमच्यासारखी सामान्य लोक येतात. पण कोणत्याही भावनेने जरी आला, दुःख दूर व्हावं म्हणून, एखादा लाभ प्राप्त व्हावा म्हणून, तरी सुद्धा ज्ञानोबाराय विचार करतात, ठीक आहे भलतिया भावे आला ना बाबा, त्या निमित्ताने कवायना. शरण जाता भेटी, भांडणं करण्याकरता. एक चरोलीमध्ये एक स्वरूपानंद नावाचे संन्यासी होते, आणि ते रामानुजाचार्यांच्या परंपरेतले होते. ते तिथे प्रवचन करायचे. ज्ञानोबारायांनी ते आळंदीत प्रवचन सुरू केलं. तर ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान अद्वैताचं तत्वज्ञान आहे, आणि त्यांचं तत्वज्ञान हे द्वैताचं तत्वज्ञान आहे. ते ज्ञानोबारायांची निंदा करायला लागले. काय अद्वैत सांगतात, अद्वैत सांगतात. गावातले लोक म्हटले, मग त्यांच्या जो बरोबर जाऊन तुम्ही वाद करा आणि तुमचं मत त्यांना पटवून द्या. भांडण्याकरता म्हणून आले, आणि आल्यानंतर ज्ञानोबारायांचं प्रवचन मंदिरात चालू होतं. पाहिलं त्याने, प्रवचन चालू आहे, लोक बसलेले. जवळ जाऊन पाहिलं कोण प्रवचन करतोय, तर त्याला व्यासपीठावर ज्ञानोबाराय नाही दिसायचे, भगवान विष्णू दिसायचे. मेघश्याम वर्ण किरीट कुंडल घातलेले भगवान विष्णू दिसायचे, आणि समोर बसलेले जे श्रोते आहेत ते शौनकादी ऋषी दिसायचे. एका माणसाला विचारलं, का हे प्रवचन कोण करतंय? म्हटले ज्ञानेश्वर महाराज करतात. मग त्याच्या लक्षात आलंय, ज्ञानेश्वर महाराज महाविष्णू आहेत, आपण त्यांचंच म्हणणं खरं आहे. विठ्ठल विठ्ठल. अवतार्याबद्दल अनेक कथा आहेत चरित्रामध्ये. आपल्याला समाधी प्रसंगाकडे जायचं आहे. अनेक प्रसंग अवतार्याबद्दल मी एक दोन फक्त तुम्हाला सांगितले. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. हे सगळं ज्ञानोबाराय का करतात त्याचं कारण शेवटच्या चरणात सांगितलं. ज्ञानोबाई